नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? मनीषा बिरारी. आपण कुठून आलात? पाळे बुद्रुक, कळवण तालुका, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शिवणकाम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19/9/21. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी पारंपरिक भक्ती साधना जे लोक आत्तापर्यंत करत आले तीच आम्ही भक्ती साधना करत होतो. जे जसं आमची श्रद्धा रामेश्वर स्वयंभू रामेश्वरचं मंदिर आहे आमच्या पाळेगावात, तर त्याप्रमाणे आम्ही त्या श्रद्धेने खूप श्रद्धेने आम्ही त्या रामेश्वर मंदिरात जायचो. श्रावण महिन्यात पण आम्ही निम्म्या रात्री पण जाग आली तरी आम्ही जायचो आणि तिथं अभिषेक वगैरे करायचो आणि स्वामी समर्थ चरित्र सारखं वाचायचो, हनुमान चालीसा करायचो, देवी देवतांचे इतर उपवास वगैरे करायचो, व्रतवैकल्य करायचो. आमच्या भाद्रपद महिन्यात आमच्या रामेश्वर मंदिरात सप्ताह बसतो. माझे जे मिस्टर आहे ते भजनी मंडळात असल्यामुळं आम्हाला ते आपोआपच आमच्या तोंडात ते भजनं वगैरे 1 महिन्यापासूनच पहिले आमच्या तोंडात यायचे आणि आम्ही खुशाल दोघं पण म्हणत बसायचो भजनं. आणि तेच काय, माझे सासू सासरे पण खूप धार्मिक होते, ते सुद्धा पारंपरिक भक्तीत होते आणि त्यांनीसुद्धा काशीखंड वगैरे इतर भरपूर आपले भगवद्गीता हे सगळं वाचलं, पण त्यांना त्याच्यातलं म्हणजे अर्थही कळाला नाही. जे भक्ती करत होते त्यांना त्या आयुष्यात त्यांना म्हणजे सुख काय शब्दही त्यांना माहिती नाही त्या भक्तीमुळं. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, त्याचप्रमाणे अभिषेक करणे, ह्या भक्तिविधी आपण करत होतात, तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक दिवस आमचे भगतजी यूट्यूब पाहत होते आणि पाहता पाहताच एक संत रामपालजी महाराजांचे अनुयायी सांगत होते की आमच्या अमक्या व्यक्तीला कॅन्सर होता, तर तो बिगर गोळीचा आता नष्ट झाला आहे. ही भक्ती करतो आहे आम्ही, तर ह्या भक्तीने आमचं असे आजार नष्ट झाले असं. मग आमच्या भगतजीने मला सांगितलं का हे बघ म्हणे, तुला पण मायग्रेनचा त्रास आहे तर तू पण करून बघ म्हणे, मग आपल्याला काय फरक वाटतो ते बघू आणि मग पुढे आपण संत रामपाल महाराजांची दीक्षा घेऊ आणि पुढे आपण साधना करू असं. आणि मग आम्ही काही दिवस थोडा यूट्यूब बघितला आणि ज्या पद्धतीने म्हणजे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी जी साधना करतात, जे 5 यज्ञ सांगितलेले आहे ते 5 यज्ञांपैकी जे मला सुचलते ते मी 2-3 यज्ञ करत राहिले आणि सकाळ संध्याकाळ आम्ही आरती सर्च केली, रामपालजी महाराजांची आरती सर्च केली यूट्यूबवरच आणि ती आरती निघाल्यावर आम्ही सकाळी संध्याकाळी मी आरती लावून आणि ऐकत राहायची. त्या 15 दिवसात मला फरक पडला. फरक पडल्यानंतर आमचे भगतजी म्हटले का चला आपण एकाच दिवशी जाऊ आणि दीक्षा घेऊ म्हणून. मग आम्ही दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर मग आम्हाला चांगल्यापैकी फरक पडला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या पतिदेवाने ऐकले, त्याचप्रमाणे आपण दोघांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदरच त्यांची जी नित्यनियम आहे, जे काही आरती आहे त्याचं आपण श्रवण करत होतात. त्यानंतर आपल्याला आपल्या मायग्रेनच्या त्रासापासून आपल्याला मुक्तता झाली आणि ह्या आधारावर आपण स्वतः संत रामपालजी महाराजांच्या केंद्रावर जाऊन तेथे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलात, त्यांची भक्तिविधी जेव्हा आपण स्वीकारली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ज्या वेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आम्हाला भरपूर लाभ झाले. जसं की माझा मायग्रेनचा त्रास तर माझा पहिलाच मिटून गेला होता. दुसरं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं का आपले मुलं उद्या काय करतील, सर्व्हिस नाही, त्यांचे उद्या लग्न कार्य कसे होतील, तर कमीत कमी आपली शेती तरी पाहिजे, म्हणजे आपल्या मुलांचं पोट भरण्याचं साधन तरी होईल. मग आमची इच्छा होती शेती घेण्याची, पण पैसे पाहिजे तेवढे नसल्यामुळं आम्ही गावात शेती पण घेऊ शकत नव्हतो.
पण मग आम्ही शेती घ्यायची इच्छा तर होती, पण गावात घेऊ शकत नव्हतो. मग आम्ही दुसऱ्या बाहेरगावी शोधत होतो. तर शोधता शोधता एक जण असाच येऊन बोलला का घेतो का म्हणे शेती. मग म्हटलं कुठं, तर म्हणे आपल्या अमक्या अमक्या ठिकाणी. मग घेतली. आम्ही गेलो तिथं बघायला गेलो तर त्या व्यक्तीने आम्हाला अव्वाच्या सव्वा किंमत सांगितली, म्हणजे दीड दोन पटीने किंमत सांगितली आमच्या पैसे नसताना. मग म्हटलं मग आमच्या भगतजीने एकच आकडा सांगितला, तेवढ्या आकड्यातच होईल तर बघा, नाही तर आपल्याकडे पैसे नाही म्हणून सांगितलं. मग 2-3 महिने उलटून गेले आणि लगेच गुरुजींची अशी दया झाली, संत रामपालजी महाराज गुरुजी अशी दया झाली की तीच व्यक्ती येऊन परत आम्हाला म्हणायला लागली की घेऊन टाकती शेती, तुझ्या चांगली कामात येईल असं. मग आम्ही लगेच ते परत बोललो त्या व्यक्तीला, आमच्याजवळ एवढेच पैसे आहे, आम्ही एवढेच देऊ शकतो, याच्यावर आमच्याकडे पैसे नाही आहे. मग ती व्यक्ती लगेच तयार झाली आणि आम्हाला शेती मिळाली. त्याच्या आधी त्यांच्याकडं भरपूर गिऱ्हाईक येऊन गेले. ती बाई त्या व्यक्तीने 1 रुपयासुद्धा कमी केला नव्हता आणि परमात्माने अशी दया केली का आमच्या शब्दाला किंमत दिली आणि आमच्याकडे होते पैसे तेवढ्यातच जमीन आम्हाला खरेदी करून मिळाली. 5 एकर जमीन झाली आहे. परमात्माने अशी दया केली का आमच्या अपेक्षेपेक्षा बाहेर आम्हाला लाभ झाला. 5 एकर जमीन पण आमच्याकडे होते पैसे, तेवढ्यात 5 एकर जमीन पण मिळाली आणि विहीर मळा सगळं त्यात होतं. 150 फुटाची चाळ पण होती आणि मोठी पाण्याची टाकी पण बांधलेली होती. तर मग आम्ही परमात्माला सांगितलं का एवढ्या लांबून आम्हाला पाणी आणायला जमणार नाही, तर आम्हाला बोर करायचं आहे. तर आम्ही परमात्माला सांगितल्याबरोबर बोरला पाणी पण भरपूर लागलं बोर केल्यानंतर. आणि आता तिथं पण खोल्या पण बांधून झाल्या. आणि दुसरा लाभ म्हणजे माझ्या मुलाबद्दल सांगते मी. माझ्या मुलाला मला खूप चिंता होती का माझे मिस्टर दिव्यांग असल्यामुळं मला घराच्या बाहेर जास्त पडता आलं नाही. तर मला माझ्या मुलाची चिंता अशी वाटू लागली का याचं वय वाढून जाईल तर कसं होईल. परमात्मा माझ्या मुलाचं मी तर घर सोडलेलं नाही, मला कोणाची ओळख नाही, मी कोणाला ओळखत नाही, मला कोणी ओळखत नाही, कोण देईल माझ्या लेकराला पोरगी असं मला वाटायचं. मी परमात्माला सांगितलं माझ्या मनातलं दुःख आणि लगेच 2 महिन्यातच माझ्या मुलाची रमेणी जमली आणि 2-3 महिन्यातच रमेणी झाली माझ्या मुलाची. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या मुलाची रमेणी झाली, तर नेमकं रमेणी म्हणजे काय? आम्ही आमचे जे संत रामपालजी महाराजांकडून जे आम्ही रमेणी करून घेतो त्या रमेणीमध्ये रमेणीमध्ये असं काहीच नसतं का बुवा खूप गाजावाजा करायचा किंवा हुंडा द्यायचा किंवा असं खूप लोक आमंत्रण देऊन बोलवायचे, खूप काही करायचं असं काहीच नसतं. एकदम साधं सिंपल असतं आणि जे परमात्मा तिथं जेवायला देतील तेच खायचं. जसं साधं सिंपल सांगतील तसंच राहायचं. तसंच रमेणी म्हणजे विवाह करायचा. तर आमच्या मुलाची जी रमेणी झाली ती रमेणी एकदम साध्या पद्धतीने झाली. जे अंगावरचे कपडे असतात त्याच्यावरच झाली आणि कुठल्याही प्रकारची लेनदेन झाली नाही आणि कुठल्याही प्रकारचे आम्ही त्या मुलीच्याकडून अपेक्षा करत नाही. आणि ते पण आमच्याकडून कधी म्हटलं नाही का बा आमच्या मुलीला असंच ठेवता तसंच ठेवता. मुलगी पण आम्हाला खूप समजदार चांगली भेटली आहे. जी आम्हाला मुलीची स्वतःच्या मुलीची कमी भासत होती ती कमी पण भरून काढली परमात्मा संत रामपाल महाराजांनी. आणि एकदम साध्या पद्धतीने रमेणी म्हणजे 33 कोटी देवतांच्या आरतीमध्ये रमेणी म्हणजे विवाह होतो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायांचे अतिशय साध्या पद्धतीने रमेणीच्या स्वरूपात विवाह पार पाडतात. कुठल्या प्रकारचं लेनदेन त्यामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला जातो. तुम्हाला हे विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टींचा लाभ तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या कृपेने झालेलाच आहेत. त्या पलीकडे सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्यासाठी कुठल्या प्रकारची आर्थिक किंवा मानसिक त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारची अशी जे काही लाभ आहे आर्थिक स्वरूपात ते आपल्याला झाले आहेत का? हो, लाभ भरपूर झाले. तसे मी तुम्हाला एक लाभ सांगू शकते. जसे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आम्ही घेतली आणि 4 महिन्यानं हाजरी लावावी लागती. तर दुसऱ्या हाजरीला आम्ही गेलो असताना आमच्या गाडीत पेट्रोल आम्ही भरलं होतं रिटर्नच्या हिशोबाने. पण त्या हिशोबाने त्या पेट्रोलवाल्याने काही पंपावर काही पेट्रोल त्या हिशोबाने तेवढं भरून दिलं नाही. कमी पेट्रोल भरल्यामुळं आमची गाडी मध्येच बंद पडली. येता
येता ती 4 ठिकाणी बंद पडली, जवळजवळ 5-6 ठिकाणी बंद पडली. पण तरी आम्हाला वाटतं का पेट्रोल तर आम्ही एवढं भरलं आहे तरी आमची गाडी का बरं बंद पडली, मग गाडीतच काही खराबी असेल. मग आम्ही घडी गाडी अशी काणी करायचो आणि घडी चालू करायचो. तर आम्हाला जवळजवळ आमच्या गावाच्या 15-20 किलोमीटरपर्यंत आम्हाला परमात्माने आणून सोडलं. त्यानंतर आम्हाला ओळखीचा माणूस भेटला, आम्ही तिथून त्याच्या याच्याने साह्याने पेट्रोल आणलं, गाडीत टाकलं आणि तिथून आम्ही आमच्या घरी पोचलो. आणि दुसरा लाभ म्हणजे गुरुदीक्षा संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर 2-3 महिन्यातच पोरांची इच्छा होती का आपण गाडी घ्यावी. मग पोरांची इच्छा पण त्यांनी पूर्ण केली, गाडी पण घेतली. आणि गाडी घेतल्यानंतर त्यांचे व्यवसाय पण व्यवस्थित सुरू झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी करबद्ध प्रार्थना करते का जे संत रामपालजी महाराज जे आता मनुष्य वेशात जे आपल्याला दिसत आहे ते साक्षात परमात्मा अवतरलेले आहे. तुम्ही सत्संग पहा, ज्ञान घ्या. तसेच आपल्याला परमात्माच्या कृपेने जे ज्ञान यूट्यूबला सर्च करून बघा. संत रामपालजी महाराजचे सत्संग जेव्हा सर्च कराल तेव्हा समजेल का बा सत्य ज्ञान काय आहे, शास्त्रानुकूल भक्ती काय आहे. आणि आपण ही शास्त्र सोडून ही भक्ती करतोय त्यामुळे आपलं सगळं नुकसानच आहे, फायदा तर काहीच नाही आहे. तर मी सगळ्यांना अशी प्रार्थना करते का सर्वांनी हे ज्ञान समजून घ्यावं आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज समाजाने समजून घेतलं पाहिजे आणि ते जर ज्ञान समाजाला पटलं असेल तर त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी बरेच चॅनल, यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, बरेच TV चॅनल वगैरेच्या माध्यमातून तुम्ही सत्संग ऐका. खाली चॅनलच्या खाली जी लाईन येते ती लाईनवर जे नंबर येतात ते नंबरवर नंबर लावून बघा आणि तुमच्या जवळच्या जे नामदान सेंटर आहे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही नामदीक्षा घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत, जे प्रवचन आहेत ते बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आज दाखवले जातात. जसे की YouTube आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. त्याचप्रमाणे TV चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सत्संग प्रसारित होत असतात. आणि सत्संग जेव्हा प्रसारित होत असतो त्यावेळेस TV चॅनलच्या खाली जी काही पट्टी चालते तेथे नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. पण मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया मोजावा लागत नाही, निःशुल्क नामदीक्षा मिळते. उलट तेच आम्हाला एक नित्यनियमचं पुस्तक देतात आणि फोटो वगैरे देतात. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.